आणि त्यांच्या विरोधामध्ये वेहेळे असे मॅच मैदानावरती पाहायला मिळेल। खरं तर आज भाबाळे बी हा संघ मैदानावरती खेळतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते निखिलजी मेहर अर्थातच बंटी मेहर यांच्या कन्याचं नाव आहे नित्या आणि नित्या 11 भाबाळे बी हा संघ मैदानावरती उतरला आहे। धन्यवाद। नित्या 11 भावाळे बी आणि त्यांच्या विरोधामध्ये वेहेळे अशी मॅच। पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजनला जबरदस्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आहे आणि पहिल्या बॉलवरती ड्राईव्ह करत असताना आला हा नेत्रदीपक चौकार 4 धावा। कुलदीप आहे परंतु त्यांच्या बॅट मधून एक हॉट शॉट आपल्याला पाहायला मिळाला। जबरदस्त सुरुवात केली आहे एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा चौकार आपण पाहिला। क्लीन बोर्ड पहिल्या बॉलवरती चौकार परंतु पुढच्या बॉलवरती गोलंदाज करतायत पलटवार। आली आहे विकेट फलंदाज त्रिफळाची परफेक्ट यॉर्कर परफेक्ट एक्झिक्युशन आणि दांडी मात्र झाली आहे गोल। आली आहे विकेट। माइंड तुम्हाला पाहायला मिळाले समय सूचकता पाहायला मिळाली। विकेट इथे आली नवनाथ यांनी सफलता अर्जित केली आहे। कुलदीप बाद झालेत नवीन फलंदाज केतन मैदानावरती दाखल झालेत। केतन मुकादम क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत आणि थोडी चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल। सुरुवात तर खूप चांगली केली होती या ठिकाणी बॅट्समन कुलदीप यांनी। हा बॉल देखील ऑलमोस्ट यॉर्कर होता बॅटचा एज लागले दरम्यान रिजनला थोडीशी चूक झाली आणि एका धावेचा प्रयत्न असेल। एक धाव इथे प्राप्त होईल भावाळे बी आणि त्यांच्या विरोधामध्ये वेहेळे अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। फसवाई 11 गावदेवी वेहेळे टीम मैदानावरती खेळते आणि त्यांच्या विरोधामध्ये नित्या 11 ही टीम मैदानावरती खेळताना पाहायला मिळते। नित्या 11 भावाळे बी। सेवन 0-8-0 फसवाई वेहेळे टीम। नवनाथ बॉलिंग ट्रॅक वरती आहेत। षटक क्रमांक 1 मार्गस्थ धावपलकावरती धावा येत 5 धावा 5 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड 5 धावा धावपलकावरती आहेत। लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेट वरती विजेंद्र पाटील स्ट्राइक एंड वरती। वन मोर जबरदस्त यू मिस आय डेफिनेटली हिट आणि आणखी एका बॅटरची दांडी झाली आहे गोल परफेक्ट यॉर्कर। उत्तर नव्हतं फलंदाजाकडे चारो खाण्याची फलंदाज बाद। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। याच दरम्यान मांडगावचे उद्योजक निशांतदादा मिरकुटे आणि त्यांच्या साथीनं कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे जगन्नाथ पाटील यांचं आगमन झाले। विनंती आपण मंचावरती आपलं बडपूर्वक स्वागत। नवनाथ आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि काय गोलंदाजी करतायत नवनाथ मुकणे अप्रतिम स्पेल टाकतायत। स्वप्नवत सुरुवात इथे केली आहे। 2 फलंदाज त्यांना मात्र त्रिफळाचीत करण्यामध्ये सफलता एकाच षटकामध्ये आली आणि ती देखील यॉर्कर बॉल। पहा सातत्याने यॉर्कर टाकण्यासाठी तुमच्या खांद्यामध्ये खूप ताकद असणं गरजेचं आहे तुमच्याकडं प्लॅन असणं गरजेचं आहे परंतु प्लॅन सोबत तुमच्या खांद्यामध्ये आणि रिस्टमध्ये ताकद असणं गरजेचं आहे। जसप्रीत बुमराला असं करताना आपण पाहतो सातत्याने यॉर्कर टाकताना आपण पाहतो परंतु मी कौतुक करेल टेनिस बॉल सोबत नवनाथ मुकणे ते देखील परफेक्ट यॉर्कर टाकण्यामध्ये माहिर आहेत। क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र त्याचा मात्र सातत्याने उपयोग। हा बॉल फुलटॉस होता एरर ऑफ मार्जिन खूप कमी असतं। हा देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला। लॉंग ऑन क्षेत्रामधून एकच धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल। 6 धावा कुलदीप यांनी हॉट सुरुवात। मी सांगितलं की डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट त्यांच्या बॅटमधून आला परंतु त्यानंतर ते बाद झाल्यानंतर अडचणी वाढत गेल्यात।
मैदानाच्या बाहेर असणारे खेळाडू तुमच्याही अंगावरती जर्सी पांढरी आहे आणि पंचांना त्याच्यामुळे अडचण निर्माण होती. आपण थोडे बाजूला या किंवा बाजूला खाली बसा ही विनंती आहे. आत्ता वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये जे आहेत त्यांना सगळ्यांना विनंती, आपण खाली बसा ना किंवा रेलिंगच्या बाहेर जा. ठीक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान काही मान्यवरांचं इथे आगमन झालंय, त्यांना विनंती आपण मंचावरती या. सुभाजी जाधव साहेब आणि त्याच्या साथीनं रुपेजी गायकवाड साहेबांचं आगमन झालंय, त्यांना विनंती आपण सन्मानपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं आणि आमच्या मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवावी. धन्यवाद. 7 रनला 7 विकेट, 2 गडी 7 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. जे संपूर्ण षटक नवनाथ मुकणे यांनी आपल्या नावावरती केलं. कुलदीप यांनी जरूर चौकार लगावला, परंतु विजेंद्र पाटील आपलं खातं खोलू शकले नव्हते. केतन मुकादम आणि भावेश ही जोडी मैदानावरती आहे, परंतु योगेश भालेराव भालेकर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. आता ही सवय लागली, चुकीची लागली. नेहमी नावांचा लफडा होतो. ऐकलं बॅक ऑफ द माइंड एखादी गोष्ट तुमच्या ज्यावेळेस मनामध्ये सेट होते ना, ती गोष्ट वारंवार तुमच्या तोंडामध्ये येत असते. योगेश भालेकर या ठिकाणी आता गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले सेकंड ओव्हरमध्ये आणि नुकतंच मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याला मिळाली आमदार चषक या स्पर्धेमध्ये. योगेश भालेकर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. 7 धावा धावफलकावरती, 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस देखील एच हँड टेकन बिहाइंड द विकेट. पंतांचा बोट आकाशाकडे. आणखी एक सफलता. योगेश भालेकर पहिल्याच बॉल वरती करतायत वार. फलंदाज बाद. भावाळे बी संघ देखील नावेदित संघ आहे, वेळे देखील नावेदित संघ आहे, परंतु वेळे संघाच्या अडचणी आता वाढल्यात. 1.1 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 महत्वाचे फलंदाज माघारी परतलेत. कॉट बँड स्वरूपामध्ये विकेट आली आहे. नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती मैदानावरती दाखल झालेत अल्पेश आणि भावेश. क्रमांक 4 आणि 5 चे फलंदाज टॉप ऑर्डर आता धारातीर्थी पडले आणि मधल्या फळीतील जे फलंदाज आहे त्यांच्यावरती जबाबदारी आहे. मिडल ऑर्डरला चांगली बॅटिंग करावी लागेल. या मॅचमध्ये जर पुनरागमन करायचं असेल तर मिडल ऑर्डरच्या खांद्यावरती आता जबाबदारी आहे. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. तुम्ही 2 षटकांची मॅच खेळा, 4 षटकांची खेळा, 5 षटकांची खेळा, T10 खेळा, T20 खेळा, ODI खेळा किंवा टेस्ट मॅच खेळा. क्रिकेटमध्ये भागीदारीला खूप महत्त्व राहिलं आहे आणि त्यातूनही पहिल्या विकेटसाठी जी भागीदारी ना ती खूप महत्त्वाची असते. जेव्हा पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी लागते तेव्हा मात्र जी टीम बॅटिंग करते तिच्या विजयाच्या जी चान्सेस आहेत ते मात्र 70% होऊन जातात, परंतु इथे भागीदारी होताना पाहायला मिळाली नाही आहे आणि सातत्याने विकेट जाताना आपण पाहिल्यात. फलंदाज मात्र वारंवार बाद झालेत. ठीक. याच दरम्यान या मैदानाचे खरं तर मॅनेजर आमचे प्रज्वलजी खडकबाण यांचं आगमन झाले, त्यांचंही बडपूर्वक स्वागत. भरपूर मोठी जिम्मेदारी असते. खरं तर प्रतीकजी पिसेकर साहेब असतील त्यांच्या माध्यमातून नेहमीच विश्वास असतो आमचे प्रज्वल खडकबाण यांच्यावरती आणि त्यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या साथीने आमचे हरण्या ग्रुपचे मेंबर केदारजी कांबरी यांचंही आगमन झाले, त्यांचंही बडपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अप्रतिम फटका आपण पाहायला. अगदी दुष्काळात खरं तर पाणी मिळावं अशी परिस्थिती मैदानावरती या चौकाराने निर्माण केली आहे. प्रत्येक खरं तर मॅडी धुळे सर सांगत असतात संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार आहे, परंतु एक वेगळं त्याला जर संदर्भ द्यायचा झाला तर आपण सांगू शकतो की दुष्काळात जसं पाणी मिळावं ना तसा हा चौकार होता. अप्रतिम फटका, जिथे सातत्याने विकेट पाहिल्या, डॉट बॉल पाहिले, परंतु हा यावेळेस चौकार आलाय. पुढचा बॉल यावेळेस डाऊन दी लेग वेगानं बॉल टाकला होता. वाईट बॉल, अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. अल्पेशांच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकारानं त्यानं खातं खोलले. 12 धावा धावफलकावरती. एका बाजूने वेळे संघ आहे, त्यांच्या विरोधामध्ये भावाळे बी
दोन्ही टीम भिवंडी विभागामधले आहेत आणि एकमेकांचं क्रिकेट दोघांनाही माहिती आहे. ज्यावेळेस देखील लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सुजित अचूक जागेवरती आहेत. त्यांना घरपोच सेवा दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. वन मोर ब्लो फॉर टीम वेहेळे. फलंदाज बा तिकडे कोणतरी बोललं बदलापूर विभागाचं देखील क्रिकेट बदलापूर क्रिकेटची पंढरी आहे. नो डाऊट अबाउट दॅट. परंतु प्रगत क्रिकेट जे आहे ते मात्र भिवंडी विभागामध्ये सातत्याने खेळताना आपण पाहिले अनेक खेळाडू. मग त्याच्यामध्ये भिवंडी विभागाचा उल्लेख आपण प्रगत क्रिकेटमध्ये करतो. परंतु ठाणे आणि रायगड असे दोन जिल्हे आहेत. यावेळेस देखील हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतील आणि झेल इथे ड्रॉप झालाय. एक धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये देखील झालंय. म्हणजे जखमीवरती मीठ चोळण्याचं काम इथे मात्र केलं गेलंय. रायगड आणि ठाणे असे दोन जिल्हे आहेत की ज्या दोन जिल्ह्यांमध्ये टेनिस क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावरती खेळलं जातं. मग मुंबई उपनगर जरी असेल तरी मुंबई उपनगरपेक्षा देखील जास्त क्रिकेट जर सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये कुठं खेळलं जात असेल तर रायगड आणि ठाणे जिल्हा आहे. यावेळेस देखील फुलटॉस बॉल मिडविकेट आणि काऊ पिचच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल झाला होता. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबल आणि 2 धावा पुन्हा एकदा मुकम्मल होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. ठाणे जिल्ह्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे जे सर्वांना माहीत नसेल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 28 महानगरपालिका आहेत आणि त्याच्यापैकी ठाणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं 6 आहेत. हे देखील ठाणे जिल्ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि ठाणे जिल्हा खूप मोठा जिल्हा होता. त्याच्यामधून पालघर नावाचा जिल्हा वेगळा झाला. हे देखील एक गोष्ट सर्वांना माहिती आहे. त्यावेळेस देखील फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल ट्रॅव्हल झालाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक चौकार. 4 धावा. गणेश खरं तर बेहळे संघ मैदानावरती खेळतो आणि ज्या नावानं संघ खेळतोय फसुआई 7080 बेहळे. दिशांगजी पाटील साहेब जे मात्र या संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला आहे. आणि खरं तर या मैदानाचं जवळचं नातं आहे टीम बेहळे संघाचं. कारण मागील महिन्यामध्ये जी स्पर्धा झाली जांताराचा चषक, सागरजी देशमुख कुणालजी पेनकर ज्या स्पर्धेचे दमदार आयोजक होते त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना मी म्हणेन प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकलं होतं टीम बेहळे संघानं. आणि त्यासोबत विजेंद्र पाटील जो आज मात्र भोपळाही पडू शकला नाही आहे त्याने मात्र मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील जिंकली होती. त्यामुळे बदलापूरचं हे क्रीडांगण भरपूर लकी आहे टीम बेहळे संघासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भावाडे बी संघ देखील जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीमध्ये दाखल झालाय ना त्यांनी एक ट्रॉफी नेली आहे यात तरी मात्र शंका नाही आहे. कारण नुकताच आमदार चषक ही स्पर्धा पार पडली. हरीची धुळे साहेबाची त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना 5व्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकला टीम भावाडे ब संघानं. आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज योगेश भालेकर न देखील तिथून मात्र जिंकली होती. खरं तर योगेश भालेकरला आपण पाहतोय तो देखील लग्नवेळीमध्ये अडकलाय. त्याला आपण सेकंड इनिंगसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. विकेश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत षटक क्रमांक 3 साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेत देखील प्रयत्न आहे आणि एकच धाव इथे पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21. 21 धावा धावफलकावरती. बदलापूर टेनिस क्रिकेटचं चालतं बोलतं विद्यापीठ कोण आहे तर राहुल चव्हाण आहे. आणि बदलापूरमध्ये कोणत्या स्पर्धेत काय झालं याची तंतोतंत माहिती त्यांच्याकडे असते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान किशोरजी पाटील साहेब त्यांचं आगमन होतं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीला आपण पाहतोय. खरं तर बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती येतात त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. किशोरजी पाटील साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खरं तर बरेचसे मान्यवर
नक्कीच जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. 21 धावा धावपलकावरती आहेत राहुलजी. यावेळेस फलंदाज क्लीन बोल्ड, यावेळेस सफल झाले आणि पाठीमागची यष्टी दाखवली आणि आता ती गोलंदाजाने वाकवली देखील. फलंदाज बाद. मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 7 वरती लवलेश मैदानावरती दाखल झालेत. एकूण धावपलकावरती धावा आहेत 21. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धावपलकावरती आहेत. विकेश देखील विकेट मिळवत आहेत. योगेश भालेकर यांनी 13 धावा खर्च केल्या, 2 सफलता अर्जित केल्या. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नवनाथ यांनी 7 धावा खर्च करून 2 सफलता त्याने देखील अर्जित केल्यात. आणि आता लवलेश मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 7 वरती आणि भावेश देखील मैदानावरती, ज्यांच्या बॅटमधून एक चौकार ऑलरेडी आलाय. भावेश आणि लवलेश ही दोन्ही मैदानावरती. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि मे बी इट्स वाईड. पंतांचं देखील दाद दिली पाहिजे. मी कौतुक करेल. कुणालजी पेनकर असतील, दत्ता कडव असतील, आमचे तरुण डे असतील, सर्व पंतांचं कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय विदाऊट कॉन्ट्रोवर्सी त्यांच्या माध्यमातून निर्णय देण्यात आले या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. त्यांचं देखील कौतुक आहे. आमचे समालोचक असतील A1 जोडी, सन्माननीय मॅडे धुळे सर, सन्माननीय राहुलजी चव्हाण, त्यांचं देखील कौतुक आहे. आणि शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये बॅटचा एज लागून बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 23 धावा धावपलकावरती. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी त्यांचं देखील कौतुक आहे. आमचे स्कोरर मित्र आज सोहम आमच्यासोबत जोडले गेलेत, त्यांचं कौतुक आहे. DJ गणेश त्यांचं देखील कौतुक आहे. अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. ज्यावेळेस बॅटचं एज लागलंय आणि बॅट हवेमध्ये लिडिंग एज होतं, आली सफलता. फलंदाज बाद होतील. आणखी एक धक्का लागलाय वेळे टीमला. फलंदाज बाद. मैदानावरती दाखल झालेत. धावपलकावरती धावा आहेत 23 धावा धावपलकावरती आहेत. त्यावेळेस मात्र बॅकफुटला गेले. बॅकफुटला वेट ट्रान्सफर करत असताना स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळत 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 24 धावा धावपलकावरती आहेत. 24 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. विकेश बॉलिंग ट्रॅकवरती. विकेश आणि चांगली गोलंदाजी विकेशांनी देखील या षटकामध्ये केली आहे. 24 धावा केवळ धावपलकावरती. हाय स्कोरिंग वेन्यू या मैदानावरती सातत्याने धावा वंदन आपण पाहिल्यात. त्यावेळेस देखील लेग कटर स्वरूपाचा बॉल होता. पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने कट झाला आणि शरीरापासून ऑलरेडी दूर टाकला होता. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावपलकावरती धावा आहेत 24. यस राहुल सर. मुख्य व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालं, खरं तर शिवसेना बदलापूर शहर अध्यक्ष ठाकरे गट किशोरजी पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं त्यांचे सहकारी विजयजी वैद्य साहेब यांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. स्वप्नीलजी राजेश शिंदे साहेबांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि तसेच किशोरजी सावंत साहेब यांचंही मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर स्पर्धा तुम्ही पाहताय सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित कबीर स्मृती चषक या स्पर्धेचं दमदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणी एकच ध्यास बदलापुराचा सर्वांगीण विकास याच अनुषंगानं सेवा संस्था सध्या घडीला कार्य करतात. त्यामध्ये आपण पाहतोय मग
सर्वच आमचे सहकारी सुनीलजी जाधव साहेब असतील जे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष विनोदजी सोनावणे साहेब असतील, केतनजी जाधव साहेब जे सचिव आहेत, खजिनदार आमचे अभयजी सोनावणे असतील, तदनंतर सहखजिनदार संतोषजी बुधाजी सोनावणे असतील, गौतमजी सोनावणे जे सदस्य आहेत, ॲडव्होकेट आमचे आनंद सोनावणे असतील, सिद्धेशजी सोनावणे आणि तेजसजी जाधव या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा घडवली आहे, त्यामुळे त्यांचंही आपण करूया कौतुक. ऑर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल शॉट फायनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल तर झाला, डायरेक्ट हिट तिथे आवश्यक होती ती झाली नाहीये. एक धाव इथे प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती. बऱ्याच वेळा समालोचकांच्या मुखामधून आपण ऐकतो की लगोरे लहानपणी कमी खेळल्यामुळं डायरेक्ट हिट झाला नाही, परंतु तो मला वाटतं सरावाचा भाग आहे. सराव तुम्ही कसा करता हे खूप महत्त्वाचं असतं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हवेत उंच तर बॉल गेलाय. नवनाथ आहेत, बनतील फक्त दर्शक. अप्रतिम फटका सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सौ सोनार की एक लोहार की फलंदाज अनिकेत यांच्या बॅटमधून लवलेश यांच्या बॅटमधून षटकाराला 6 धावा. मंदावलं होतं, परंतु षटकारानंतर चौकार देखील आलाय बाईकची आणि नशिबाची साथ थोडीशी आता वेळे संघाच्या बाजूने देखील पाहायला मिळते. गोलंदाज योगेश डाऊन दी लेग वाईड बॉल, अतिरिक्त धाव इथे प्राप्त होईल. डगआउट मधून बोलू नका जास्ती विनंती आहे. आतले तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. बाहेरून फक्त आवाज देऊ नका ही विनंती आहे. तसं अलाउड नसतं हे आपल्याला माहिती आहे, बाहेरून आवाज देणं. यावेळेस बॅकफुटला गेले, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. एक धाव इथे प्राप्त होऊ शकते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाऊ शकतो आणि धावबाद देखील फलंदाज होऊ शकतात. अनेक घडामोडी घडू शकतात, परंतु 2 धावा इथे पूर्ण होतील. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये झालं आणि ज्यावेळेस तुम्ही चेस करणार भावाळे बी, कदाचित हीच एक धाव महागात देखील पडू शकते. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नेम नाही आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. ऑस्टमच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल. 39 धावा धावफलकावरती. योगेशांच्या षटकामध्ये धावा येताना आपण पाहिल्यात 39 39 धावा धावफलकावरती. मी नेहमी एक उदाहरण सांगतो कॉमेंट्रीच्या काळामध्ये. टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे. न बुडणारं जहाज ज्या जहाजावरती लिहिलं होतं ते जहाज बुडालं हा इतिहास आहे. आणि अलीकडेच सुनीता विल्यम्स मला वाटतं 9 महिने अंतरामध्ये राहिल्या आणि त्या सुखरूप पुन्हा एकदा पाठीमागे आल्या, परंतु कल्पना चावला त्यांच्यासोबत असं झालं नाही. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल आहे आणि यावेळेस फलंदाज लेग बिफोर विकेट आउट होतील. गणेश मी कंटिन्यू करतो थोडंसं. पहा काय चुकलं तर ज्यावेळेस स्पेस किंवा आपण रॉकेट म्हणूयात ते लॉन्च झालं त्यावेळेस काही भाग उडून त्या पेस यानावरती लागला होता आणि यानावरती लागल्यानंतर यान अवकाशात झेपावलं गेलं आणि त्याचं जे मॅनेजिंग डायरेक्टर होते त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि ते पेसमध्ये पोहोचले. त्यांनी प्रयोग यशस्वी केले कल्पना चावला यांनी आणि परतत असताना त्या गोष्टीचा फटका मात्र बसला. ज्यावेळेस खरं तर गुरुत्वाकर्षणाच्या भागामध्ये यान परत आलं त्यावेळेस तो जो भाग तुटला होता यानाचा त्या भागामधून तो भाग मोठा होत गेला, तुटत गेला आणि यान क्रॅश झालं आणि त्याच्यामुळं कल्पना चावला ज्या आज आपल्यामध्ये नाही राहिल्या, परंतु सुनीता विल्यम्स यांच्या बाबतीमध्ये काळजी घेतली गेली आणि खरं तर त्यासाठी नासाचं मी कौतुक करेल. त्यांनी यावेळेस रिस्क घेतली नाही
आणि त्यावेळेस रिस्क घेतली ती मात्र महागात पडली. त्याच्या अगोदर देखील ज्यावेळेस थोडासा हा वेगळा विषय, परंतु सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की छोटीशी चूक ही मात्र महागात पडू शकते. आपण पुढे कंटिन्यू करूयात. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 39. 39 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती सुरू आहे आणि संधी असेल गणेशकडे. तुम क्या जानो धावफलकावरती आहेत. बरेच लोक अवकाशात गेले असतील, यानात गेले असतील. चला हरकत नाही, पुढे जाऊयात. 39 धावा धावफलकावरती आहेत. राईट मोर द विकेट. यावेळेस देखील बॅटचं एज हे छान टेकन बिहाइंड द विकेट. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. चेक. नेक्स्ट मॅच भूमी 11 मांडा विरोधात जय मोसोबा पिंपळास. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी येऊन थांबा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी या आणि मी जगन्नाथ पाटील आणि निशांत दादा मिरकुटे यांना विनंती करेल आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. अनिकेत मुकादम मैदानावरती दाखल झालेत आणि क्रमांक 11 वरती, नाही माफ करा, 10 वरती दाखल झालेत. अनिकेत मुकादम मैदानावरती दाखल झालेत. अजून 2 फलंदाज आहेत हातामध्ये. वेळे संघाचे शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये एकतर सन्मानजनक धावसंख्येकडे देखील वेळे संघ वाटचाल करू शकतो. कारण टेनिस क्रिकेटमध्ये बॅट्समन कोणताही असो त्याला टेलेंडर म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही 5 षटकांची मॅच खेळता आणि तिथे कदाचित 11व्या नंबरचा फलंदाज देखील येऊन षटकार मारू शकतो. अनिकेत मुकादम मैदानावरती. फुलटॉस बॉल आणि उडवला हव्यामध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग रिजनला, माफ करा, आणि हवेत उंच बॉल गेला होता आणि फलंदाज अनिकेत मुकादम देखील माघारी परततील. आणखी धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. आणि इथे मात्र बॅक टू बॅक विकेट. आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. हॅट्रिक बऱ्याच या स्पर्धेमध्ये पाहिल्यात आणि पुन्हा एकदा आता गोलंदाज सुजित विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत भावाळे बी संघासाठी. बॅटचा एज लागलाय इथे. ओ, एक धाव प्राप्त झाली आहे. 2 धावेचा प्रयत्न झाला इथे. धावबाद जर झाले तर, आणि दोनही फलंदाज मध्यामध्ये थांबले. ऑल आउट टीम झाली आहे वेहेळे. आणि आता धाव फलकावरती धावा असतील, एक झाली कंप्लीट. 40 असतील. 41 धावेंचं टार्गेट असेल भावाळे बी. चला क्षणाचा विलंब न करता टीम भूमी 11 मांडा जय मोसोबा पिंपळास दोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. पिंपळास टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. विनंती टीम भूमी 11 मांडा आपण टॉससाठी या. मी विनंती करेल शिवसेना बदलापूर शहर अध्यक्ष ठाकरे गट आमचे किशोरजी पाटील साहेब, आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू साहेबांच्या शुभ हस्ते. चला इथेच आपण टॉस संपन्न करतोय. हरकत नाही. या जा कॅप्टन, या आपण मंचावरती या. मान्यवराच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. मांडा विरोधात पिंपळास. एका बाजूला टेटवाळा ग्रामीणचा संघ तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यातील ग्रामीण संघ मात्रावरती खेळताना दिसेल. छापा आणि काटा अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर मांडा टीमचे कॅप्टन कॉल करतील.
छापाचा कॉल आणि आलाय छापा. साहेबांना विनंती आपण स्थानापन्न नवा आपण थोडीशी चर्चा करू. मांडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. खरं तर या मैदानावरती मांडा संघ नेहमीच खेळलाय आणि आज देखील तुम्ही खेळण्यासाठी आलात. कसं वाटतंय आल्यानंतर या पूर्ण मैदानाविषयी, फ्लड लाईट असतील आणि या मुख्य व्यासपीठाविषयी तुम्ही काय सांगाल? ग्राउंड तर खूप चांगलाच आहे आणि आयोजन नियोजन पण खूप चांगलंच आहे. व्यासपीठ पण चांगलाच सजवलं आहे. कमिटीने आम्हाला खेळायला दिलं त्याबद्दल धन्यवाद. काय म्हणशील, समोरचा संघ बेहुंडी तालुक्यातील एक संघ, चांगला संघ पण ओळखला जातो, यांच्याशी आधी कधी फाईट झाली होती? हो, झाले त्यांच्याशी मॅच. मग कोणी कोणाला परास्त केलं, कोणी विजय तिथे संपादित केलं? आम्ही जिंकलोय त्यांच्याशी, तरी आम्ही आमचा 100% द्यायचा प्रयत्न करू. मग आज या मैदानावरती खेळताना समोर ज्यावेळेस लॉर्ड्समध्ये कळलं की पिंपळा संघ, त्यावेळेस काही वेगळी स्ट्रॅटर्जी आखली? स्ट्रॅटेजी तर काही नाही, आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आपल्यासोबत पिंपळास टीमचे कॅप्टन आहेत. टॉस तुम्ही जिंकला असता तर तुम्ही निर्णय काय घेतला असता? टॉस महत्त्वाचं होतं या मॅचमध्ये? आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती, त्याच्या मागचं कारण? कारण की आम्ही चेसिंग बॉलिंग साईड आहे, आमच्यासाठी डिपेंड करण्याचा चान्स आहे आम्हाला. खरं तर हे मैदान मी म्हणेन या मैदानावरती भरपूर घडामोडी घडल्यात. कारण 6 चेंडूमध्ये 1 धाव याच मैदानावरती रोखली आणि कालच्या रात्रीचा विचार केला तर जयरमान जुबिली संघानं 6 चेंडूमध्ये 4 धावा या मैदानावरती रोखल्यात. त्यामुळे बरेचसे संघ आता देखील आपण पाहिलं बेडी संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. काय म्हणशील, खरं तर पिंपळास म्हटलं की एक मोठा संघ म्हणून त्यांची ओळख आहे. भिवंडी नगरीमध्ये तुम्ही नेहमीच चांगला क्रिकेट खेळताय, परंतु त्याच्या पाठोपाठ आपण जर पाहिलं तर बदलापूर नगरीमध्ये देखील आता यंदाच्या वर्षी सर्वात जास्त नाईट टुर्नामेंट, डे नाईट फॉर्मॅट आपण पाहिलं आहे. या मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झालात. आधी या मैदानावरती कधी खेळले होते? या मैदानावर फर्स्ट टाइम खेळतो आणि खेळायला पण छान वाटेल, कारण की ग्राउंड पण चांगला आहे. या मैदानावरती खरं तर भरपूर संघ इच्छुक असतात खेळण्यासाठी. आज देखील तुम्हाला संधी मिळाली. काय म्हणशील, समोरचा संघ मांडा संघ, त्याने सांगितलं एक वेळा आम्ही त्यांना परास्त तुम्हाला केलं असं त्यांनी सांगितलंय. मग आज या मैदानावरती जेव्हा लॉर्ड्समध्ये कळालं असेल की मांडा संघासोबत मॅच आहे, त्यावेळेस काही तुम्ही स्ट्रॅटर्जी आखली आहे का? रणनीती तुमची काय असेल? स्ट्रॅटर्जी काही पण राखली तरी पण प्लेअर आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करावा. अर्जित तर होणारच आहे, कोणी जिंकणार आहे, कोणी हारणारच आहे. क्या बात आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. हे होते पिंपळास टीमचे कॅप्टन. टॉस तिथे जिंकला टीम भूमिरेबान मांडा संघानं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम जय मसोबा पिंपळास संघाला. त्यामुळे आपण पुन्हा एकदा जाऊ कॉमेंटरी बॉक्समध्ये. धन्यवाद. चला, मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. मी विनंती करेल किशोरजी पाटील साहेब, आपण या आपला सन्मानाचा आपण स्वीकार करा. अतिथी देवो भव, आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे आता त्या संस्कृतीचं आपण जतन करू. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, त्याचबरोबरीनं या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंट देऊन आपण सन्मानित करतोय. किशोरजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना हा शुभ सन्मान या मंचावरती होत असताना या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपलं मोलाचं वेळ आपण दिलात, आपलं मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बदलापूर यांच्या माध्यमातून आपला आभार. तदनंतर मी विनंती करेल स्वप्नीलजी राजेश शिंदे साहेब, आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धेचं नियोजन तुम्ही जरूर पाहताय. कबीर स्मृती चषक 20-25चं पर्व तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. तदनंतर मी विनंती करेल विजयजी वैद्य साहेब, आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. विजयजी वैद्य यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. त्यानंतर आपण किशोरजी सावंत यांचाही सन्मान करतोय या मंचावरती. आपण या आपला सन्मानाचा आपण स्वीकार करा. हा सन्मान या मंचावरती होत असताना खरं तर जे मान्यवर इथे दाखल झाले त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत.
उमेशजी गायकवाड यांचाही सन्मान आपण या मंचावरती करू. मी त्यांना विनंती करतो आपण या. खरं तर बेलवली टीमचे एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू रोशनजी गायकवाड यांचे बंधू श्री उमेशजी गायकवाड यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. वाईट बॉल आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने डावाचा सरीकडे झालाय. एक धाव धावफलकावरती आहे. थँक्यू सो मच. घडलंय काय? तेलही गेलं तुपही गेलं, हाती आलं धोपाडणं असंच म्हणावं लागेल. कारण इथे आपण पाहतोय खरं तर झेल निसटला आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय का पाहावं लागेल. अंपायर सिग्नल चेक करायचं. बॅटिंग रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू कशासाठी बनचं? नो बॉलसाठी सर. आणि तिथे देखील चेक करू नक्की घडले काय, चौकार आहे की षटकार आहे हे देखील पाहावं लागेल. चला तिसरे पंच या आपण. तरुण डे सर आपण कुठे असाल तर या चेक करण्यासाठी. पंच बॅटिंग रिव्ह्यू आहे ना? यस. चला सोने पे सुहागा. मी आधीच म्हटलं तेलही गेलं तुपही गेलं, हाती आलं धोपणं. नो बॉल आहे आणि त्यावर त्याला षटकार. षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतो. योगेश भालेकरच्या बॅटमधून हा षटकार आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय जबरजबळ 41 धाबांचं टार्गेट आहे आणि त्याच धाबा तुम्हाला चेस करत असताना मी म्हणेन पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर षटकार. प्रीटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. दरम्यान एक सिंगल इथे मिळेल. आज टीमचा हार्ड हिटर बॅटर सूरज केने टीममध्ये नाहीये, परंतु तरी देखील संघ चांगली कामगिरी करतोय. कारण जिथे मात्र थांबवलं टीम भेळे संघाला 40 या आकड्यावरती आणि आता 41 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धमाकेदार सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता योगेश भालेकरच्या बॅटमधून. तदनंतर पहिला बॉल वाईट होता, माफी असावी. तदनंतर 9 बॉलवरती षटकार आला. म्हणजे एका बॉलवरती 0 बॉलवरती जवळजवळ 8 धाबा खर्च केल्या होत्या. कोदून काढलाय. फटका चांगला आहे. डीपमध्ये खेळाडू उपस्थित. ती सिंगल.
धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरवरती 10 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. योगेश भालेकरला तुम्ही पाहता त्याच्या साथीनं बॅटर मैदानावरती दाखल झालाय. निखिल, बॉबी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. तळमाच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. घडले काय पाहावं लागेल. आणि आता पहिला धक्का लागतोय बॅटिंग करणारी टीम भाबाळे ब संघाला. फलंदाज बाद. रणजित, खरं तर योगेश भालेकर जेव्हा जेव्हा रिव्हर्स ट्राय केलाय ना त्यावेळेस तो आऊट झालाय. कारण आमदार चषक त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल, समोर वाडेकर संघ होता. 6 चेंडूमध्ये 9 धावाची गरज असताना योगेश भालेकरनं तिथे देखील रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता आणि तो तिथे आऊट झाला. तदनंतर संघ अडचणीत सापडला, सामना गमावा लागला होता. परंतु आज देखील या मॅचमध्ये रिव्हर्सचा फटका कुठेतरी फसला आणि अखेर बॅटर योगेश भालेकरला इथून मैदान सोडावं लागतंय. नवीन खेळाडू मैदानावरती वेदांत आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय निखिल. ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. अजूनही शुजीचं मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. चांगले खेळाडू तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील टीम बाबाळे संघाच्या बाजूतून. परंतु दुसऱ्या बाजूला बेळे संघ मैदानावरती खेळतोय. बाबेची थळे यांच्या बाजूतून हा संघ बांधण्यात आलाय. भरपूर चांगली कामगिरी बाबेची थळे यांची तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. जेव्हा तर नेहमीच यंगस्टर खेळाडूंना घेऊन खेळत असतात आणि आज देखील संघ घेऊन ते दाखल झालेत. दिशांक पाटील, पसुआ 11708011 वेहले हा संघ मैदानावरती खेळतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. पथचा इशारा येत नाहीये, त्यामुळे येतोय तो डॉट बॉल. 0 8 धावा तिथे वसूल केल्या. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम बाबाळे संघाच्या माध्यमातून 41 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये आणि आता त्याच धावांचा पाठलाग करत असताना संघ चांगल्या स्थितीमध्ये जरूर आपण पाहतोय, परंतु एक खेळाडू आउट झाला. या वेळेला देखील गोपणी सारखी बॅट फिरवली. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये मिश्रण केलं. चेंज ऑफ द पेस, बोटं विकवली, फिंगर रोल केली, दरम्यान डॉट बॉल. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना धावफलक तुम्हाला पार मेल जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोअर बरोबर ती धावा 10. षटकातील अजूनही काही चेंडू खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल ड्राईव्ह केला. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित मिळेल ती फक्त सिंगल. आणि आता या सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोअर बरोबरती धावा तुम्हाला पाहायला मिळते 11. अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय आता 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 30 धावांची गरज. धावा मिळते 4. चौका ठोकलाय. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 15.
इथे देखील पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित, फुटबॉल स्टाईलनं बॉलला त्याने अडवलंय, दरम्यान उचलून फेक करेल, मिळेल ते सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक 16 याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. नेक्स्ट 5 भूमी रेबर बांडा विरुद्ध जय मोसोबा पिंपळास या दोन टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती रंगणार आहे. दोन्ही ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी बाच, एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला टिटवाळा ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान धावफलक तुम्हाला पार मिळेल 16 या आकड्यावरती आता जात असताना निखिल आणि वेदांत ही जोडी तुम्ही पाहता मैदानावरती खेळत असताना. इथे देखील बिकिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय, बॅटर रुसलाय, कारण त्याला इथून मैदान सोडावं लागेल. धक्के पे धक्का, बॅटर आउट. लागला बॅटिंग करत असताना टीम बाबाळे बी या संघाला देखील आज खरं तर सूरज केन टीममध्ये नाही आहेत, परंतु त्याची कमी बासुंदी नाही आहे पहिल्या बॅचमध्ये टीम बाबाळे संघाच्या माध्यमातून. नवनाथ मुकणे, त्यानंतर अविनाश, सुजित, रणजित असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पार मिळतील. दुसऱ्या बाजूला केतन मुकादम असतील, त्यानंतर अनिकेत मुकादम, भावेश थळे हा देखील खेळाडू तुम्हाला पार मिळेल. आणि खास करून मी म्हणेन निरेश आज मात्र टीममध्ये नाही आहे. टीम वेले संघाच्या माध्यमातून निलेश पाटील जो एक चांगला खेळाडू आहे, आणि खास करून कुलदीप थळे या खेळाडूच्या नावाची चर्चा होत असते. गोरदा सज्ज होतोय राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं घेतलाय, क्षेत्ररक्षक पाठमोरा, भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉलला अडवलाय, उचलून फेक करतील, दरम्यान धावा मिळतील 2. भरपूर वेगानं क्षेत्ररक्षक धावला होता पाठमोरा परिस्थितीमध्ये. केतन मुकादमला आपण पाहिलं, ज्याने मात्र बॉलला अडवलंय. संघाचा एक चांगला खेळाडू आहे, नेहमी क्षेत्ररक्षकाचा दर्जा तो दाखवत असतो, आणि इथे देखील बॉलला स्टॉप केले. 2 धावा इथे मिळतात. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती पार मिळतील. चांगली बॅटिंग मैदानावरती करतोय नवीन आलेला बॅटर जोगेंद्रला आपण पाहतोय. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल दाबे करण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट तर केला, एक सिंगल एकपटी, दुसरीचा प्रयत्न आता चालवलाय, आणि अखेर ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 2 धाबा येथे जोगेंद्रला मिळतील. आणि धावफलक देखील आता त्याच 2 धाबाच्या साथीनं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 20 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. अजूनही 21 धाबाची गरज या बॅचमध्ये. टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु वेहले नाव मोठं आहे, कारण याच मैदानावरती आपण पाहिलं खरं तर जाणता राजा चषकची स्पर्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकलं, आणि विजेंद्र पाटील रातोगे कातील ज्याने मात्र मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकली होती. तो देखील खेळाडू तुम्हाला इलेक्शनमध्ये पार मिळेल, परंतु आज धावफलक मी म्हणेन धावफलकावरती धावा कमी लागल्या टीम वेहले संघाच्या. कारण त्याचं कारण असं होतं की विजेंद्र पाटील जो मात्र सस्त्यामध्ये आऊट झाला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. जी चूक केली होती मी म्हणेन योगेश भालेकरनं, तीच चूक आता करतोय मैदानावरती जोगेंद्र. कारण डावकुरे आताचा बॅटरचा इथे मात्र बोलबाला राहिलाय या मैदानावरती, परंतु आतापर्यंत आपण पाहतोय खरं तर पुन्हा एकदा रिव्हर्सचा पवित्र इथे मात्र फसला. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती आता होत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 2 ओव्हरच्या अंती 20 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरता टीम बाबाळे बी संघाला 21 धावांची गरज.
खूप चांगलं डीजे वादन आपण ऐकतोय डीजे मास्टर गणेश वादेमधून. खरं तर महाराष्ट्र पोलीस याचं संगीत त्याने वाजवलं. नव्या मॅचच्या दिशेने जे मात्र 18 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्याकरता अजूनही टीम बाबाळे संघाला 21 धाबाची गरज. नवीन गोलंदाज बॉबी भोईर. पुश करो खुश रहो, हीच परिस्थिती आपण पाहिली. 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे बॉलच्या. बॉल नाही थांबणार, स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॉल सीमा पार. चौकार. पाटील साहेब तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र पुन्हा एकदा एक चांगली लढत आपल्याला पार मिळेल. भाबाळे बी विरोधात वेहेळे या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 26 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. इल्फिंडच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पाठमोरा बॉलला अडवण्याचा प्रयत्न होतो. दरम्यान 2 धावा इथे देखील मिळतात. खरं तर वेदांतला आपण पाहतोय जो टीमचा एक चांगला खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो त्यावेळेस मात्र मास्टर माइंड बॅटर म्हणून त्याकडे पाहिलं जातं. नेहमीच चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 2 धावा इथे त्याला मिळतील. 2 धावाच्या साथीनं धावफलक पुढे एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस देखील कट केलाय. ऑन साईडला मिड विकेटला खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान मिळेल ती सिंगल डबलने हा सामना आपण जिंकू शकतोय माहिती आहे वेदांतला. त्यामुळेच की काय आता सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम करतोय वेदांत मैदानावरती. एक धाव इथे मिळेल. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एकोणतीस धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या बळीला देखील क्षेत्ररक्षण चांगलं पार मिळालं. खरं तर एक झेल जिथे निसटला. मी म्हणेन बॅटर योगेश भालेकरचा तिथे षटकार देखील आला आणि तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न केला. इथे सिंगल मिळेल. धावफलक 30 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळत आहे. षटक क्रमांक 3 तुम्हाला जरूर पार मिळेल. शिल्लक आणि जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. कारण धावफलक 30 या आकड्यावरती आता पोहोचलाय. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 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 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे.
चला स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. या आपल्याला देखील 12 चेंडूमध्ये 11 धाबाची गरज आहे, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक, 11 धाबाची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 अनिकेत पाटील आलेत गोलंदाजी मार्कवरती. एक षटक अनिकेत मुकादमने टाकलं, तिथे मात्र धाबा खर्च केल्या अनिकेतनं. तब्बल 9 धाबा खर्च केल्या. सफल झाले. क्रॉस बॅटने फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसला. स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक जज करतोय. पाठपोऱ्या परिस्थितीमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय. दरम्यान कॅच ड्रॉप. 2 धाबा ते देखील जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला बाल मेल 33 धाबा फलकावरती जोडले गेल्या. त्या बाजमध्ये अजूनही 8 धाबाची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील जवळजवळ 11 चेंडूमध्ये 8 धाबाची गरज आहे. जे मसोबा पिंपळा संघ देखील इथे दाखल झाला. विनंती टीम मांडा, आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा, तिथूनच मतदाराच्या मध्ये प्रवेश होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. सफल झाले. क्रॉस बॅटने घेतलाय. मडी विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय विजेंद्र पाटील. एक सुंदर जेल टिपला. अखेर बॅटर आपण पाहतो त्याला परतावं लागेल माघारी. फर्नस बाद. पोकाचे निर्णय क्षणी मिळेल. धोक्याची घंटा वाजली आहे आता टीम बाबाळी संघासाठी, कारण जो बॅटर इथे मात्र धाबा एक बटत होता तो आउट झाला आणि आता नवीन बॅटर बदलावरती तुम्हाला पाल मिळेल. सुजित हा खेळाडू मैदानावरती दाखल झाला. या बाचमध्ये अजूनही आपण पाहतोय या षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक घ्या. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा राईटम ओव्हर द विकेट अनिकेत पाटील. बॅकपटे गेले, पंच केलाय. लेट कटचा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. पॉईंटला खेळाडू उपस्थित, एक सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न करतात परंतु नकार दिलाय. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 34. अजूनही 7 धावाची गरज. या बाचमध्ये षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना चेंडू फेकले जवळ 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. त्यामुळे अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक. मग प्रत्येक बॉलवरती टीममेटिंग नको आहे टीम वेळे, कारण या मैदानासाठी आपल्याला काही बंधन आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती, आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. इथे देखील फटका फसलाय. स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक जज करतोय. वेगानं पोहोचलाय. झेल तिथे ड्रॉप. पकडा कॅच. जिंका क्रिकेटची मॅच हे सभेकरण आम्ही नेहमीच सांगितलंय, परंतु इथे देखील कॅच ड्रॉप झाला. आज वेळे संघाला झालं तरी काय, हा प्रश्न उभा आहे. कारण जो वेळे संघ नेहमीच चांगला क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो, आज जवळजवळ 3 कॅच सुटल्यात. त्यामुळेच की काय संघ थोडंसं अडचणीत सापडलाय. त्यामुळे आता या 2 धाबा ते मिळाल्या. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 37 माफी असावी. या वेळेला देखील धाव घेण्याचा प्रयत्न करतात. यशाच्या मागे चूक घडली आहे. दरम्यान धावफलक सिंगाच्या साथीने पुढे सरकतोय 38. 3 धावांची आता गरज या मॅच मध्ये. 22च्या स्वरूपात एक सिंगल बेल. केपी सराचा इशारा आमच्या पर्यंत पोहोचतोय. अजूनही 3 धावांची गरज आहे. ड्राईव्ह केला ऑन साईडला. एक सिंगल तर एक बडी दुसरीचा प्रयत्न करतील शंकात नाहीये, कारण वेगाने क्षेत्ररक्षक देखील पोहोचलाय. 2 धाबा एक बड्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय.
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु इथे आपण पाहतोय सामना इथे मात्र जिंकलाय टीम नित्या 11 भाबाळे बी संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. फटाफट हात वरती सगळ्या. चला सामना इथे जिंकला टीम भाबाळे संघानं. अभिनंदन. टीम वेहळे आपण देखील चांगला खेळलात, आपलं देखील कौतुक. सेकंड करा, त्यानंतर मैदान सोडा. विनंती आहे दोन्ही टीमला. हस्त आंदोलन केल्यानंतरच मैदान आपण सोडा. टीम मांडा संघ